Good morning students. In this video we are going to see types of dehumidifier and filters used in air conditioning system. What is dehumidifiers are the device which are used to remove the moisture from the air. Apart from comfort air conditioning, low humidity is required for manufacturing, storage and packing of products like salt, sugar, chips, biscuits, etc. काही ठिकाणी आपल्याला ह्युमिडिटी कंटेंट इन द एअर इज टू रिमूव्ड इन सर्टन प्रोसेसेस where we carried out. Types of dehumidifier. So spray type dehumidifier and cooling coil type dehumidifier. So here the water vapors content in the air is what? Removed. Water vapor content in the air is what? Removed. This is a spray type dehumidifier. पण फिगर बघूया. Spray type dehumidifier. Spray type dehumidifier consists of spray chamber with water circulating pump, spray bank, water eliminators, heating coil to control the temperatures, humidistat म्हणजे to measure the humidity and fan for circulation of air. वॉटर म्हणजे फॅन तो सक करतो तिकडून. पहिल्यांदा जो फ्रेश एअर आहे इथं एअर फिल्टरमध्ये काय होईल तो सो इट इज म्हणजे काही डस्ट पार्टिकल्स वगैरे रिमूव्ह होईल. वॉटर स्प्रे केलं जातं आणि त्यानंतर इथं एलिमिनेटर्स आहेत काही टायनी पार्टिकल्स आणि त्याला टेम्परेचर ॲडजस्ट करून एक हीटर दिलेलं आहे आणि इकडं ब्लोअरच्या सहाय्याने इट इज सप्लाइड टू वॉट कंडिशनड स्पेस. ओके सो हिअर द सेकंडरी रेफ्रिजरंट सर्क्युलेटिंग पंप्स dehumidifier, heating coil, humidistat, fan for air circulation. Water is spray chamber is maintained at temperature below dew point temperature. इथं जे आपण वॉटर स्प्रे करतोय त्याचा टेम्परेचर आहे बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर. मग त्यामुळं जेव्हा ही हवा या म्हणजे कोल्ड वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तर काय होणार, याचं टेम्परेचर ड्यू पॉईंट टेम्परेचरपेक्षा कमी असल्यामुळं त्या हवेतला वॉटर वेपरचं पण टेम्परेचर हे बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचरला आला की वॉटर वेपर्स कंटेंट इन द एअर इज गेट्स कंडेन्स्ड आणि ते या पाण्यामध्ये पडेल खाली आणि दॅट वॉटर ओव्हरफ्लो जो आहे जास्त तो रिमूव्ह केला जातो. मीन्स वॉटर वेपर्स मॉइस्ट एअरमधला जो वॉटर वेपर आहे ड्राय एअर, मॉइस्ट एअर म्हणजे ड्राय एअर प्लस वॉटर वेपर, या वॉटर वेपरला चिल्ड वॉटरच्या साह्यानं त्याला ड्यू पॉईंट टेम्परेचरपेक्षा कमी कूल केलं की त्याच्यातल्या वॉटर वेपर्स हे कंडेन्स होऊन या पॅनमध्ये पडेल आणि ओनली एअर इज पास्ड थ्रू हिअर. आणि इथं जास्त हवा थंड झाला असेल तर इथे हिटिंग कॉईल त्याला ॲडजस्ट टेम्परेचर करण्यासाठी दिलं आहे अँड ड्राय एअर विथ कंट्रोल टेम्परेचर इज पास टू कंडिशन स्पेस ऑफ लेस ह्युमिड. म्हणजे इथं वॉटर वेपर्स आर रिमूव्ड बाय कूलिंग द एअर विथ द हेल्प ऑफ चिल्ड वॉटर कूलिंग बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर. ओके सो कूलिंग type humidifier. Next one is what? Cooling coil type humidifier. Cooling coil type humidifier. So it consists of refrigeration system just like room air conditioner. AC च्या मागे पण आपल्याला काय सारखं पाणी पडतो, कारण का तर इव्हॅपोरेटर कॉइलवरचा जो हवा जातो त्या हवेला बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर कूल झाला की त्या हवेतला वॉटर वेपर त्या कूलिंग कॉइलवर डिपॉझिट होईल आणि त्या कॉइलवरचा पाण्याचा लेअर हळूहळू जड झाला की त्या ट्रेमध्ये येतो आणि पापची सहाय्यानं बाहेर येतो. इट कन्सिस्ट ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टीम लाईक रूम एअर कंडिशनर अँड मोस्ट एअर ओव्हर कूलिंग कॉईल विच कूल्स एअर बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर टू रिमूव्ह मॉइश्चर. इथं कूलिंग कॉईलच्या सहाय्यानं आपण वॉटर मॉइस्ट एअरला बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर कूल केलं की त्याच्यातला मॉइश्चर म्हणजे वॉटर वेपर जे हवेमध्ये आहे तो काय होणार, इट इज गेट्स कंडेन्स्ड इन टू लिक्विड अँड इट इज टू बी रिमूव्ड. आणि जे हवा तुम्ही रिसर्क्युलेट करणार रूममधले त्याच्यातला वॉटर वेपर्स लिक्विड फॉर्ममध्ये काढून घेतलं की इट बिकम्स अ ड्राय. सो हिअर कूलिंग कॉईलच्या अगोदर तुम्हाला ही मॉइस्ट एअर आहे, हे दिसतं तुम्हाला इकडे मॉइस्ट एअर चाललं आहे. मध्ये आपण कूलिंग कॉईलवर काय होणार, चिल्ड वॉटर बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर कूल केलं की ते थंड होणार म्हणजे त्याच्यातलं लिक्विड वॉटर वेपर्स लिक्विडच्या रूपांतरामध्ये कन्वर्ट होऊन या ट्रेमध्ये इथं घेतलं आहे बघा, ट्रेमध्ये होणार आणि इकडे जाणारा एअर काय होणार, ड्राय एअर. म्हणजे ड्राय एअर म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट हे कमी झालेलं आहे, इथं जास्त आहे आणि इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे. सो हिअर डिह्युमिडिफाईंग द एअर बाय कूलिंग बिलो ड्यू पॉईंट टेम्परेचर. कूलिंग कॉईल type dehumidifier. Okay, there are two types, spray type dehumidifier and cooling coil type dehumidifier. Now we will see the filters.
फिल्टर्स कशाला लावलेले आहे? फिल्टर्स आर युज्ड टू रिमूव्ह द डस्ट अँड डर्ट पार्टिकल्स इन दी एअर. There are 5 types of filters: pre-filters, sieve or screen filters, viscous impingement filters, fine filters, high efficiency particulate air filters, and electronic filters. Sieve or screen filters, as name implies, filtering media will not allow the dust particles to pass through since the increase in intervening space. सो स्मॉल स्पेसमधून गेले की ते डर्ट पार्टिकल्स काय होतील, तिथून त्याच्यातून पास होणार नाही आणि ते चिटकून राहतील आणि नुसतं हवा आतमध्ये जाईल. स्क्रीन टाईप फिल्टर मस्ट बी स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट पार्टिकल्स टू बी फिल्टर्ड. दीज फिल्टर्स ऑफर हाय रेजिस्टन्स टू दी एअर फ्लो. मग तिथे जमा झाले की डस्ट मग काय रेजिस्टन्स टू एअर फ्लो करतील. टू इन्क्रीज रेजिस्टन्स इन्क्रीज ॲज द मीडिया गेट्स कवर्ड विथ दी फिल्टर मटेरियल. Ultimately, airflow can be completely ceased when all intersections get plugged off. म्हणजे तिथे प्लग व्हायचे चान्सेस आहे, म्हणून याला कधी कधी फिल्टर्स आर गेट्स क्लीन. विस्कस इम्पिजनेट फिल्टर्स. In this type of filter, media causes the air stream and the suspended particles to change their direction vigorously. The filter consists of fibers to which sticky coating is applied. त्यामुळं काय होणार, कॉन्स्टंट चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ एअर कॉजेस द पर्टिक्युलेट ऑफ एअर टू कलेक्ट अँड मीडिया ऑर फायबर स्टिकी कोटिंग होल्ड द पर्टिक्युलेट अँड एअर इज क्लीन. स्टिकी असल्यामुळं त्याच्यातला डस्ट पार्टिकल्स त्याला चिटकून जातील आणि हवा क्लीन होऊन आतमध्ये जाईल. मीन्स लार्जर पार्टिकल्स ऑफ 15 to 20 मायक्रॉन साईज. दीज आर युज्ड इन एअर कंडिशनिंग सिस्टीम. फाईन फिल्टर्स म्हणजे एकदम बारीक सीव्ज अप टू 5 मायक्रॉन्स पर्यंत. these filters have micro layers of fiberglass or asbestos, both of which have the advantage of fire resistance, moisture resistance, strength and dust resistant capacity. These filters are cleanable type and located on fan discharged side. These are nothing but the fine filters. High efficiency filters, यालाच particulate air filters, यालाच HEPA filters nowadays used in air conditioning systems. HEPA filters are used for clean rooms where dust has to be arrested down to 0.3 microns. फाईन फिल्टर्समध्ये अप टू 5 मायक्रॉन्सपर्यंत आपण क्लीन केलं. आणि इथं हाय एफिशियन्सी एअर फिल्टर्स पर्टिक्युलेट 0.3 मायक्रॉन्स. दे आर युजली लोकेटेड ऑफ सप्लाय एअर आउटलेट. अर्लियर फिल्टर्स पेपर वॉज युज्ड ॲज अ फिल्टरिंग मीडिया. In latest design of HEPA filter, filtering media is a sheet or extremely fine glass fiber interwoven in diverse directions and mixed with resin. To maintain the minimum and uniform distance between the various folds of uniform passage of air, space is provided in each fold. The fiber in filter medium usually have diameter between 0.1 to 10 microns. In this HEPA filters. इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स. इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स काय आहेत, हाऊ इट वर्क्स. इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ चार्जिंग अ डस्ट पार्टिकल्स बाय अन इलेक्ट्रॉनिक चार्ज. म्हणजे इन दी पाथ ऑफ डक्टमध्ये इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक चार्ज दिलेले आहे त्याला. सो डस्ट पार्टिकल्स बिकम्स चार्ज कॅन बी अटॅच टू अ फील्ड हॅव्हिंग अ अपोजिट चार्ज as it is carried along with airstream. The air is passed through an electrostatic field strong enough to change the dust particle. The air is then passed between parallel plates. One set of plate is positively charged and other set of plate is negatively charged. The positively charged particulates in air gets attracted to negatively charged plate and negatively charged particulates gets attracted to positively charged plates आणि त्या प्लेट्सला स्टिक होतील आणि हवेतला डस्ट पार्टिकल्स रिमूव्ह होईल आणि ओनली ड्राय एअर इज पास्ड टू वॉट कंडिशन्ड रूम. सो दिस इज वॉट इलेक्ट्रॉनिक्स फिल्टर्स. सो हियर द प्रिन्सिपल ऑफ चार्जिंग अ डस्ट पार्टिकल्स बाय अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. ओके. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फिल्टर्स विच आर युज्ड. दिस इलेक्ट्रॉनिक्स फिल्टर इज युज्ड इन द थर्मल पॉवर प्लांट्स, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स. हवेमध्ये जे तुमचे फ्ल्यू गॅसमधला फ्लॅश जे जात असतं ते रिमूव्ह करण्यासाठी दीज इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स आर युज्ड. सो नेक्स्ट कंपोनंट फोर्थ वन इज वॉट हिटिंग कॉईल.
so which is used to control the temperature of the air. Electrical resistance heating coil and coil in which a steam is passed. सपोज दिल्ली किंवा अमेरिका जिथं टेम्परेचर मायनसमध्ये जातं तिथं रूम्स आर गेट सीटेड कंटिन्युअसली विथ द हेल्प ऑफ हिटिंग कॉईल टू मेंटेन द कम्फर्ट टेम्परेचर. तिथं सराउंडिंग टेम्परेचर हे मायनसमध्ये असतं आणि रूममध्ये तुमचं 17-18 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हॉट एअर इज सप्लाय टू दी रूम आणि दिस हॉट एअर इज गेट्स हिटेड विथ द हेल्प ऑफ हिटिंग कॉईल. मग तिथं हिटिंग कॉईल म्हणून इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हिटिंग कॉईल वापरा किंवा तर कॉईलमधून स्टीम पास करा. So when hot steam is passes through the coil temperature is what higher, and when the air is passed through that coil the air is gets heated. So हे दोन मेथड आहेत, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हिटिंग कॉईल जिथं तुमच्याकडे स्टीम फ्रीली अवेलेबल आहे, यू कॅन यूज द स्टीम हिटिंग कॉईल. कूलिंग कॉइल्स एअर कंडिशनिंगमध्ये जिथं आपल्याला टेम्परेचर कमी करायचं आहे सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा, एअर टेम्परेचर यू वॉन्ट टू रिड्यूस, यू हॅव टू कूल द एअर. इव्हॅपोरेटर ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टीम. इव्हॅपोरेटर इज अ डिवाइस विच इज यूज्ड इन रेफ्रिजरेशन वेअर इट ॲब्सॉर्ब. जेव्हा तुमचं लो टेम्परेचर रेफ्रिजरेशन पास थ्रू द कॉईल इट ॲब्सॉर्ब द हीट ऑफ द फ्रॉम द एअर अँड एअर इज गेट्स कूल. दुसरी मेथड आहे कॉईल इन विच चिल्ड वॉटर इज पास्ड. जिथं आपल्याला अबोव 0 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं आहे, चिल्ड वॉटर कॉईलमधून जाईल. कॉईलचं टेम्परेचर 3-4 डिग्री सेल्सिअस म्हणजे 7-8 डिग्री सेल्सिअस असेल आणि पाण्याचं टेम्परेचर आहे 3 ते 4 डिग्री सेल्सिअस. कॉईलचे टेम्परेचर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस. जेव्हा हवा त्याच्यावरून 30-35चं जाईल, सो 30-35 म्हणजे हॉट एअर झालं आणि कॉईलचं टेम्परेचर 10-12 डिग्री सेल्सिअस. आतमध्ये जाणारा पाण्याचं टेम्परेचर 7-8 डिग्री सेल्सिअस. तर मग ते कॉईल थंड असेल ॲज कम्पेअर टू द एअर विच इज पासिंग ओव्हर द कॉईल. मग त्या हवेतला हीट ती कॉईलमधून जाणारा जो चिल्ड वॉटर आहे तो ॲब्सॉर्ब करतो आणि गरम होतो आणि त्या हवेला थंड करतो. दॅट इज अ चिल्ड वॉटर coil. This is chilled cooling coil is used in central air conditioning plant, and this evaporator refrigerating coil direct expansion type hai. It is used in air conditioning, small window AC, split AC, package air conditioning system. In package some large capacity chilled water is used because wherever you want to carry the water easy than the air. Okay, these are the devices which are used in air conditioning system. Thank you.